काय होताच कोडम कोण रे आणि तू घरातच नव्हे हप्ता भर मग मी सांगा खोमारून पडला आता नाही काय रे राम्या काय आज आटम कोणता आणलास आटम मग ना चंद्रमुखी ना पारू माझा आटम फक्त दारू अरे त्या नाही मी सांगत काय ब्रँड कोणता आणला आहे ब्रँड हा इंग्लिश इंग्लिश हो या फुसक्या ब्रँड ह्या पाय प्युअर कोणता मोहता नवसागऱ्या मिक्स अरे हा या घरात ह्या अरे ह्या जर पेला ना तर 5 फूट लांब वास येतो लांबचा पण माणूस सांगतो हुया पियला आणि तू सांगतोस घनात अरे हा याचा एक पॅक पेला हा तर माणूस गटार इंग्लिशचा अरे मोहाचा फुल एक पात्री पेला ना तर मानला असा सरज जात सरज एवढा पावर आहे त्याच्यात मग काय रे काय गावात काय चाललंय चर्चा गावात हा सप्ताह करत आहे सप्ताह कुठं सस्ता सगळे महाग झाले तू सांगतो सस्ता अरे सप्ताह सप्ता तो अखंड हरनाम सप्ता तो र काय जण कोणता तोच हुआ मग काय रे काय सप्ता करत गावात आणि सप्त्याला अभंग कोणता रे सांगत आहे अभंग हा कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात हा अभंग कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात जेवाय अरे दर्शन घ्यायला पाया पडाय मग त्याला ह्याय माहित नाही काय रे काय वर्गणी किती उगवले वर्गणी हा 100 100 म्हणजे किती वार 15 बार मी मोजून पाहतो 100 100 बोठा कमी पडत आहे मोजा म्हणजे 1500 हुआ नाही फक्त 1500 म्हणजे 1500 कमी आणि 1500 जास्त कोणत्या रे पप्पाचे टाकेल इंग्लिश मीडियम स्कूलला हा मराठी गावठी इंग्लिश मीडियम तू या इंग्लिश पेतोस पहा मंडळी इंग्लिश मॅडम वाला बरं आपली गावठी आहे काय रे काय रात्री भांडवली कोण तुम्ही दोन्ही आम्ही कहाला भांडाजू या पंडित फाडलाय मी सांगा बदलवलाय त्याला रहला तारा तारा गडी अंगात मग पण आपली कोठे नको इज्जत काढस आपण दोघं मित्र ना मग अरे रात्री काय जरा माहित आहे तुला काय हा गेलो असा घरी पेऊन आणि घरी बायको होती हे मला माहित नाही आई बाबा तिकडे कामावर गेले का नाही त्यांनाही माहित नाही पोरे दूर दूर पेत होतो बरोबर का नाही गेलो असा घरी पेऊन जसा दारापाशी गेलो र कसं बायकोला वासाला काय जण ना मग तिकडून निघलो ना तिथं पुन्हा जहा एकला तर मारले तुझे माझे तर 3 फूट लांब उडवून दिला आणि फाटे काढला सांगच नको असा हलवून कलवून मार लावलाय फार कोंडी फाटत जाऊ ह्या पाय जाम महाग केलं जाम माझ्या कुत्र्या गत मार लावलाय मग पण तिला मी सांगा ना काय तर का आपणच पेतो काय नाही मग अरे 10 रुपये तो विलन 10 रुपये तो हिरो बरोबर 10 रुपये तो विलन 10 रुपये तो हिरो जो दारू पित नाही त्याचं आयुष्य झिरो मग माझं आयुष्य मी कायला कमी करू हा मी पियल ना
मग निघलो भांडत भांडत रस्त्यावर, रस्त्यावर का डायरेक्ट रस्त्यावर, आणि झोपलो रस्त्यावर. राम्या काय जुरूक पेली ना का वा, वा आणि जास्त झाली का भोक्या मग मी पियल. निघलो झोपलो रस्त्यावर. पहाट पहाट झाली ना, थंडी ती सगळी उतरली. आलो असा थंडीचा पिल जो आपण असा. मग म्हणून मंडळी म्हणतो संसार उद्ध्वस्त करते दारू, बरोबर आयुष्य बर्बाद करते दारू. चूक म्हणूनच मंडळी म्हणतो बायकोच नको करू. काल फुकटचा मार खायचा माझ्या वाणी, पियाची निवांत घरी झोपाय. निवांत हा कर काय कांदे नाना शिल काय म्हणतात. ननाशील अरे 2 दिवसाची खोमारी होती ना, मग गेलो ननाशील आणि 2 कॉटरी पेल्या, दोन आणि निघलो असं वाकडा वाकडा रस्त्याने. पण मला भेटला जुना मित्र, कोण रे शास्त्रज्ञ. तुझा मित्र शास्त्रज्ञ आहे. मग रे तुम्हाला काय सांगा माहित आहे? काय अरे दारूत पडलेला किडा 1 सेकंद पण जगत नाही. त्यांना खबर ते नक बरसा. त्याला सांगतास ना. त्याला मी काय सांगू, मी तर पेऊन टल्ली होऊन राहील, मलाच काय सुधर नाही. त्याला सांगतास ना हा का दारू पिण्याचं काम काय किड्या मुंग्यांचं आहे. मग त्यासाठी मर्द लागत आहे. आपल्यासारखं बरोबर आहे. म्हणूनच मी तुला सांगतो, हा हेच जर जीवन असेल तर मेलेलं बरं. बरोबर. हेच जर जीवन असेल तर मेलेलं बरं. पण भीती वाटते ना मरायची. मग पिलेलं बरं. काल किड्या मुंग फुकट मरायचा. हा काय रे राम्या, काय राहायचं कुत्रा काय अरे, नाही कुत्रा नाही. कोळसा. कोणत्या लहान बारडाचा ना पाव घरी तिकडं. काय रडतं? हा का रडवते हा? थंडी वारा गारठ आहे ना, मग ना घरी पाहू ना तर आम्हा खंदा खेळवायला. आमाकडे मी आणू का राम्या? घेऊन ये. ए राम्या, अरे हे पिंट्या कप ए पिंट्या का घेऊन ये. मागड खेळवायची ते नाही, अजिबात खेळवायचा. तुला खेळवता येत नाही ना, मग आता पाय कसं गप्प. अभ्यास खेळाव अरे गप्प नाही रडत ना. नाही तिला काय नाचवायला लावत? नाच. आता ती पुढच्या हावशीने ती नाचवायला लावत. नाचवू पाहू हा? अरे पाडशील. अरे हे गप्प नाही रे. अरे त्या भुकेला हवा रे. तिला का भूक लागली? नाही गप्रा नाही ना. आणि माकडा. हा बातमी चालतोस. केला गप. राम्या ह्या तर गप राहिला. गप म्हणजे गप. एक डोस मध्ये गप. हं? त्याच्या आईसला पण जमणार नाही. हा. हे पाय आता हसत सुटलाय. असं मग एकदम मूड मध्ये येईल. मूड मध्ये मग तिला डोसा आवडला. मग काय, मग काय मंडळी तुम्हाला सांगून ठेव तू. हा ज्याच्या घरी होडा खुवा ना एक आणून ठेवायची. मग काय रडला का चुकती आता. भारी आता अख्खा संस्कार दिवस गावत आहे. खेळल. हा त्याच्या आईला पण गवसणार नाही आता. नाही पण मला जाम आवडलाय रे. आवडला गाल पाहिलं कसं खायचंय, कसं जसं का सफरचंद. मग काय आणि नाक पाय कसा कसा कर टेंबरून जसा.
जाम आवडला माल. आवडलाय अय, मग ने ना तुझ्या घरी. कोणाचे? तुझे फारच आवडला असं म्हण तुमच्या घरी ने. रात्रीच बायकोने जाम धरून पडवलाय. ह्या घरी नेला ना तर बायको काय सांगत, काय तिला सवक्ष कोठं जाईल. दुसरी म्हशी कोठं ठेवले हेस, आलाय घेऊन. या मला घराच्या वर हाकलून दे जर जमणार नाही. या सरपंचाला बोलवून ताब्यात दे. चालेल मग सरपंचाला बरोबर. बोलू धर्म जरा खेळव. कोण? आणि तू मी? मग काय लोक खेळवती. दे धर. रडवशी नको. उचलून आपळू. घरचा आहे म्हणून उकळून आपळू. बरं बोलू सरपंचाला. सरपंच साहेब. बेजार. ओ सरपंच साहेब. का गेला टेट माळा नाईटी मार. काय रे राम्या सोम्या, काय तुमची गावभर आरडाओरड काय चालू आहे तुमचं? काय नाही सरपंच. काय नाही मग काय झालं तुम्हाला? काय नाही झालं सरपंच साहेब. मग हे झालं. काय झालं? अरे बाबा, त्या लहान बाळाला एवढ्या थंडी वाऱ्यात घेऊन कशाला फिरता? एवढं लहान बाळ आहे, कळत नाही का तुम्हाला? मूड आलाय आम्हाला. मूड आलाय म्हणून घेऊ. अरे बाबा, तर थंडी वाऱ्यात त्याला सर्दी होईल, खोकला येईल, ताप येईल ना. घरी ठेवायचं ना, कळत नाही का तुम्हाला? नाही सरपंच साहेब, मग त्याला काहीच होणार नाही. अरे बाबा, लहान बाळ आहे ते, त्याला ताप येईल. नाही नाही, त्याला अजिबात काहीच होणार नाही. कशावरून म्हणतोय तू काही होणार नाही? त्याला आम्ही डोस दिला. काय? डोस. म्हणजे तुम्ही डोस घेतला तर त्याला बाळाला पण दिलाय का? अरे बाबा, त्याला घरी ठेवाय, त्याच्या मम्मी जवळ द्यायचं ना. मम्मीच गेले ना. मम्मी कुठे गेली? शॉपिंगला. शॉपिंगला गेली. मग त्याच्या आजीजवळ द्यायचं ना. आजीशी गेली. आजी कुठे गेली? दिंडीला. दिदीला. अरे बाबा, मग तुम्ही घरी खेळवायचं ना, कशाला घेऊन फिरता? अर्थ का आमचा आहे. अरे बाबा, तुमचा असेल म्हणून तुम्ही घेऊन आले ना. म्हणजे आता तुला काय झालंय रे बाबा? होसत रड हे. म्हणजे हे बाळ तुम्हाला सापडलं? नाही ना मग गवसला. अरे बाबा, मग ते सापडलं ना. त्याच ना मग. बरं, मुलगा का मुलगी आहे दाखवा बरं, मला बघू द्या. राम्या हम्म. दे सरपंचाकडे, तिला जरा खेळवू दे. मला तर 2-4 दिवसाचंच बाळ दिसतंय, एवढं लहान बाळ आहे. 2-4 दिवसाचा नाही. मग या ना हा. आताच आहे. अरे बाबा, मग आताच आहे, 2-4 दिवसाचं दिसतंय. आणि एवढं लहान बाळ आहे, मला तर मुलगी दिसू राहिली. मुलगी नस सरपंच साहेब. अरे बाबा, मुलगी आहे, किती गोड मुलगी आहे. नस मग काय आहे? मला असं वाटत ना. काय वाटतं? या ना हा. पोरकी मा पोरकी. अरे बाबा, मग ती मुलगीच आहे ना. त्याच ना मग. एवढं लहान बाळ आहे, किती भारी दिसतंय, गोड गोड. तुला काय वाटतं रे बाबा? राम्या सरपंचाने का ओळखला? ओळख. हो बाबा, ओळखलंय. हा, मग ते चाचा आहे. अरे बाबा, मी कशाला मुलीला फेकून देऊ? मुलगी असती तर मी ठेवली असती ना, कशाला फेकून देऊ मी? बरं, मला सांगा, आपल्या गावामध्ये कोण अशी गरोदर माता असेल जिची बाळातपण झाले असेल, डिलिव्हरी झाली, हे बाळ तिचं असेल? सरपंच साहेब, हा. मला असं वाटत काय वाटतं? का होया ना हा. एका नावाचाच हो. अरे बाबा, मग ते बाई माणसाचंच झालं ना. त्याच ना मग. हा. तुला काही माहित आहे का बाबा? मला माहित आहे सरपंच साहेब. काय माहिती आहे? तो आपल्या गावचा प्रकाश नाही का? कोण? प्रकाश. म्हणजे त्या प्रकाशचं बाळ आहे हे. नाही प्रकारचा सरपंच. मग कुणाचं आहे रे बाबा? त्याच्या बायकोचाच हो. अरे बाबा, मग ते त्यांचंच झालं ना. त्याच हा, ना मग. बोलावून घ्या प्रकाशला. मी बोलू सर? हो, बोलावून घ्या. बोलो. बोलू होय. प्रकाश. ते जरा अरे प्रकाश. ए बघ्या. त्याचा काय रे बाबा, प्रकाश तूच आहे का? होया होया. हा, विचारतो मी त्याला, तुम्ही थांबा. तूच आहे का रे बाबा प्रकाश? हो. बरं, मला सांग, तुझी बाई गरोदर होती का? नाही ना सरपंच साहेब. मग गरोदर नव्हती. मग काय होते? पोटाळी होती. अरे बाबा, मग त्याला गरोदर म्हणता?
ते मागचे दिवस सोडा, आता एवढे अडाणी राहू नका. हे जग हे युग विज्ञान युगाकडे चाललं आहे. एवढे अडाणी नका राहू. त्याला गरोदर म्हणता. कोडं त्याला सरपंच साहेब? विज्ञान युगाकडे. आज त्या विज्ञानी कोड केलं आम्हाला काय माहित. आम्ही बालवाडीत पण जायला नाही नाही. आणि अंगणवाडी आम्हाला माहितच नाही. म्हणूनच अडाणी राहिले ते तुम्ही. विज्ञानी कोड केलं आम्हाला काय माहित. हा. काय रे बाबा, गरोदर होती का? हो. मग तिची डिलिव्हरी झाली? नाही ना, डिलेव्हरी मग बाळातीन झाली. अरे बाबा, मग त्यालाच म्हणता डिलिव्हरी झाली असं. असं. हा. काय रे बाबा, डिलिव्हरी झाली? हो. मग काय झालं रे बाबा तिला? मेंढरू. अरे बाबा, मी त्याला त्यांना सांगू द्या. काय झालं रे बाबा? मुलगी झाली. हो. मग ती मुलगी कुठे आहे रे बाबा? फेकून दिले. कॉफीचा कांद होता. काय रे बाबा, त्या मुलीला तू फेकून दिला का? हो, असं का बरं केलं? मला औषधा दिवा मग मुलगा लागत होता म्हणून त्या मुलीला फेकून दिलं मी. म्हणजे तुला वंशाच्या देऊन मुलगा लागत होता, मुलगी झाली म्हणून तू तिला फेकून दिलं का? हो. अरे राम्या सोम्या, याला जरा तुमच्या भाषेत समजावून सांगा बरं. समजावा ना सरपंच साहेब, आता मी मार खाईल. मार नाही, मी तर हंटर लावी. कुठं मार लावतो. प्रकाश, काय काय र तुझा लग्न कोणाशी र झालाय? मुलगीशी? मुलगीशी हो. का बोकडीशी? राम्या बरोबर बोललास. मग काय? याला मुली लागत नाही ना, हा मुली फेकून देतो. याचा लग्न बोकड्याचीच व्यापार. मग हा, बोकड्या पुढं, हा पाठीमाग आरडत. याला बरोबर त्याची भाषा समजते. बरोबर समज. हा, काय रे प्रकाश, काय काय रे लागत तुला? औषधा दिवा? वंशाचा दिवा. हो. आणि ही काय बिजली झाली? सरपंच आहे झोडला धरून. मध्ये मध्ये येतोय. आडवास टाईप. आडवा. प्रकाश, काय काय रे किती खर्च लागतो मुलीच्या लग्नात? भरपूर खर्च होतोय ना. मंडप टाकावा लागतो, बुंदी काढावं लागते, डीजे आणायला लागतो, जेवणाचा खर्च येतो, इतर खर्च खूप येतोय ना. एवढा खर्च? हो. म्हणजे बुंदी काढा एवढा खर्च येतो? हो. अरे मग कमी खर्चात ना मग जिलेबी काढायची. हा, लोक एक कड्यात खुश. हो. प्रकाश, काय एवढा खर्च होतो मुलीच्या लग्नात? हो. मग एक सोपे आयडिया देऊ का? सांग ना मग आता. 1 रुपया खर्च नाही. झिरो बजेट. नाही आता चांगलीच गोष्ट होईल, सांगू ना टाक. चांगली म्हणजे 1 नंबर. पण माघारी घ्यायची नाही हो. आता काय रे मित्र हा, त्याच्यामुळे चांगलीच सांगसाल ना गोष्ट. हा. सांगा मग. हा. कुत्रीशी लग्न करायचं. रुपया खर्च नाही. हा, हे बोळालं ते बोळालं ते बोळालं हे बोळालं. 8 घास खालस करून फटकाही खायचं. का चालला पुढं आडत. खायला फुकट, फुकट वरून मारही फुकट. रुपया खर्च नाही. नाही. हा, मी सांगा जोडीदार आहे ते बेस्ट सांगतील. अरे मग तुला कळत का? मुली जुगारून देतो. अरे निर्त्यात 8 लग्नाला बायका नाही भेटत, लहान मुली फेकून देतो. फेकून देतो. अरे नसं ठेवायचं ना, तर आमच्याकडे दे ना. आम्हा करते ना. हा, आम्ही वाढवू. वाढव कसा तरी. 21 वर्ष झालं झाले. का लाडकी बहीण योजना आले. आले. हा, 1500 घ्याव आणि पक प्याव. मी तर उभा राहून पिणं बसून थोडं पैसे देत होतो. मग भरपूर ना. हा, आणि लग्न करून द्या आम्ही काय. आता पैसा तर तिचे पैसे कसं काय राहतील? राहतील बरोबर. सरपंच साहेब, आम्ही शिकवला आता तुम्ही समजावा. अरे प्रकाश, काय? या मुलीला तू फेकून दिलं होतं, परंतु या दोघांनी शोधलं आहे तिला. तर हिला घरी घेऊन जा, चांगलं संगोपन कर, मोठं कर, तिच्या मम्मी जवळ दे, शाळा शिकव आणि लग्न करून दे. मम्मीच नाही आईच आहे. मम्मीच नाही, मग मराठी भाषेत आई. हा, मग तिच्या जवळ देऊन दे. प्रकाश, काय ए बाळा
प्रकाश काय गिरीश का गाना सुनेगा सुनेगा क्या नाही ना नाही हा मग त्या बाळाची आई आहे ना घरी हो आहे ना ऐकलाच र हा हुया पेश विचार नेमकी आईस आहे का म्हैस आहे ते काय रे प्रकाश काय बाळाची आई आहे ना घरी का तिकडे माहेरी गेली तिच्या नाही घरीच आहे आहे ना मला जरा काय काय आलाय रे काय तुझी व गेले कोण घरवाले माझी मग काय अरे माझी लय खतरनाक आहे खतरनाक मला घराच्या बरं हाकलून दिला इथं मग ती कहाला जाईल तिच्या घरी मला माहित होता रे का तुझी बायको खतरनाक आहे ती मग काय चला येतो मग अरे घोटभर घेऊन अरे राम्या सोम्या या ठिकाणी तुम्ही दोघांनी अशी चांगली कामगिरी केली आहे एका मुलीला फेकून दिलं होतं त्या मुलीला तुम्ही शोधला आहे ज्याची होती त्याच्या हवाली केली आहे एवढी चांगली कामगिरी केली आहे तर माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही बक्षीस नाही तर तुम्हाला काय पाहिजे आहे काय लागत आहे ते माझ्याकडे मागा नाही बक्षीस काय नको काही नको का एवढी चांगली कामगिरी केली तरी बक्षीस नको का नको. बरं ठीक आहे तुम्हाला बक्षीस लागत नाही ठीक आहे ठीक नाही मग हे होडे संपले होडे घेऊन द्या अरे बाबा हा. दारू कशाला पिता दारू पिऊ नका दारू ही फार वाईट आहे दारू पिऊ नका चला आजपासून अशी शपथ घ्या की आम्ही दारू सोडली चालेल सरपंच झालं झालं सोडशाल ना दारू मग? हा चला माझ्या पाठीमागून शपथ घ्या चला राम्या सरपंचाच्या पाठी लागून शपथ घ्यायची हा झालं चला पाठी मागून यायचं करायची सुरुवात अरे बाबा पाठीमागून कशाला जाता रे अगोदर मी म्हणतो माझ्या नंतर तुम्ही म्हणा ना तुम्ही तर सांगत आहो माझ्या पाठी मागून शपथ घ्या. अरे बाबा तसं नाही अगोदर मी म्हणतो माझ्या नंतर तुम्ही म्हणा चालेल घ्यायची शपथ झालं करायची सुरुवात हात घ्या पुढे करायची सुरुवात आजपासून आजपासून आम्ही आम्ही दोघं पण दोघं पण दारू दारू थांबा थांबा काय झालं रे बाबा धेन नाही काढून द्यायचं हा धेन काढला का आम्हाला मन येत मन आहे. मग उरले ते पिया लागले हा, बरं तेवढे घ्या उरकून नाही तर आता शपथ घेतायस तू झालं. हा झालं हा उरकलं ना हा दोघं पण दोघं पण दारू दारू पिणार नाही पिणार नाही आजपासून आजपासून दारूला दारूला हात लावणार नाही हात लावणार नाही होय फक्त उद्या होऊन प्याव अरे बाबा आता दारू सोडली शपथ घेतली मग कशाला दारू पिता तुम्ही काय सांगितलं सरपंच साहेब काय सांगितलं आज होऊन दारू प्यायची नाही हो आजपासून दारू प्यायची नाही मग आम्ही उद्या होऊन प्याव अरे बाबा नका पिऊ कशाला दारू पिता सरपंच साहेब हा तुम्ही शपथ मध्ये परत एक सांगितलं परत काही सांगितलं दारूला हात लावायचा नाही हो दारूला हात लावायचा नाही हा मग आम्ही नळ टाकून बसून प्याव पण शपथ मोडतं नाही नळी टाकून बसून प्याव हा. मस्त पैकी बसून प्याव अरे बाबा तसं करू नका आपण एकदा शपथ घेतली म्हणजे आपल्या आयुष्यभरासाठी शपथ असते तर तसं करू नका एवढी चांगली कामगिरी केली आहे तुम्ही तर असं चांगलं राहा चांगलं बघा आणि चांगला सरळ मार्गाला लागा सांगा सरपंच होय साहेब आजपासून मी हा सरळ मार्गाला हो लागेन. सरळ मार्गाला लागा सरपंच साहेब हो बोला हुया सरळ मार्गाला लागल पण मी हा नीट मार्गाला लागेल चालेल चालेल या तुम्ही तर मंडळी या ठिकाणी आपण व्यसनमुक्ती आणि बेटी बचाव या फारुटातून हे दृश्य बघितलं नाही बा या ठिकाणी आपण दारू पिणारी माणसं बघितली व्यसनी माणसं बघितली तर अशी दारू असं व्यसन करू नका कारण आपण दारू पितो आपण डोळ्या देखत बघितलं आहे कितीकांचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झालाय संसार बुडाला आहे आपण बघितलं आहे मायवा म्हणून दारू पिऊ नका देवाने आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह हा पुतळा दिला आहे तर देवाची भक्ती करून हे आपल्याला आयुष्य घालवायचं आहे जर आपण असंच राहिलो असंच वागलो व्यसन केलं दारू पिलो तर आपला संसार कधी सुखाचा होणार नाही मायवा घरातील धन दौलत विकून बायको पण उघड्यावर ठेवून आपण दारूच्या हारी जातो आणि नरदेहाला बळी पाडतो तसं करू नका बायबा आपल्याला दारू प्यायची आहे दारू प्यायचीच असेल तरी हरिनामाची दारू प्या यातच सुख आहे दुसरं कशातच नाही म्हणून दारू पिऊ नका बायबा आपण या ठिकाणी हे पण बघितलं की त्या लहान बाळाला कुठेतरी फेकून दिलं होतं हे दृश्य बघितलं नाही बा परंतु हा विनोदाचा भाग नाही कारण भारूड म्हटलं म्हणजे हसायला पाहिजे आपल्याला हसण्यासाठी हसावं तर लागतं भारूड म्हणजे